नमस्कार, मी अस्मिता's किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे केली जाणारी सत्यनारायणाची पूजा प्रत्येक महिन्याला घरच्या घरी कशी करायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही पूजा घरच्या स्त्रीने पुरुषाने केली तरीही चालते. ब्राह्मणाशिवाय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा घरच्या घरी करू शकतात. तुम्हाला आज मी हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी काय साहित्य घ्यायचं, तर पूजाची सांगता कशी करायची, असं सगळा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. ही पूजा का करावी असं प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो. तर आपल्या आयुष्यात जेही काही अडथळे असतात, प्रॉब्लेम्स असतात, अडचणींवर मात करण्याची मोठी शक्ती ह्या पूजेमध्ये आहे. म्हणून तुम्ही जितकं शक्य होईल तुमच्याकडून प्रत्येक पौर्णिमेला ही पूजेचं कथन तुम्ही करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पौर्णिमेपर्यंत अनुभव येईल चांगला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीवर हा मोठा तोडगा आहे. हे पूजन केल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीही होत असते. येत्या 23 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गुरुचं पूजन आपण ह्या दिवशी करतो. अगदी उत्तम मुहूर्त आहे. तुम्हाला ही पूजा करायची असेल तर त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकतात. आणि जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही पुढच्या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेलाही याचं पूजन करू शकतात. कमीत कमी 11 पौर्णिमा तुम्ही सत्यनारायणची पूजा जर केली तर तुम्हाला खूप छान अनुभव येतील त्याचे. त्यासाठी तुम्हाला अशी ही पोथी हवी सत्यनारायणाची. केंद्रामध्ये मिळते ही स्वामी समर्थ केंद्रात, किंवा स्वामी समर्थ केंद्र तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात. एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकतात. पूजेसाठी लागणारं साहित्य: एक सत्यनारायणाचा फोटो, 2 समया, एक तुपाचा निरांजन, एक स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्याचा कलश, एक पंचपात्र पाण्याने भरलेलं आणि पळी, 6 विड्याची पानं, 5 आंब्याची पानं, तुळशीपत्र, बाळकृष्णाची मूर्ती, हळदी कुंकू, अष्टगंध, 4 सुपाऱ्या, अगरबत्ती, धूप, कापूरवडी लागेल आरतीसाठी, फुलं लागतील पूजेसाठी, एक पुष्पहार, 3 वाट्या साखर, 1 वाटीमध्ये अक्षता, एक रिकामी प्लेट, प्रसादाचा शिरा एका वाटीत, पांढरं वस्त्र, सत्यनारायण पूजेचं पुस्तक, 4 आंब्याच्या डहाळ्या. पूजेची मांडणी करण्यासाठी एक चौरंग लागेल किंवा पाटही तुम्ही घेऊ शकता. ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा गोमूत्र शिंपडून किंवा एखादं पवित्र जल शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पूजेची मांडणी पूर्व दिशेकडे तोंड करूनच करावी. एक स्वस्तिक काढावं लाल रंगाच्या रांगोळीने. रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावर मधोमध चौरंग ठेवावा. चौरंगावर एक कोरं पांढरं वस्त्र अंथरावं. चौरंगाच्या चारी बाजूने आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. या पद्धतीने केळीचे पानं नसतील तर आंब्याच्या डहाळ्याही आपण वापरू शकतो. चौरंगासमोर 2 समया प्रज्वलित कराव्यात आणि चौरंगाची जागा सुशोभित करावी. सर्वप्रथम सत्यनारायणाचा फोटो घेऊन त्याला पुष्पहार घालावा. त्यासाठी पुष्पहाराला अशी गाठ मारावी म्हणजे तो पटकन फोटोला राहतो, न पडता चिपकवायचीही आवश्यकता नाही. त्यासाठी फोटोची पूजा करावी हळदी कुंकू लावून. पूजा झाल्यानंतर फोटो मागच्या बाजूने भिंतीला टेकवून ह्या पद्धतीने ठेवावा. थोड्याशा अक्षता किंवा गहू वापरून आरास मांडावी व त्यावर कलश ठेवावा. कलशावर सर्वात आधी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने आणि मगच त्याची पूजा करायची आहे. कलशाच्या आत हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता वाहायच्या आहेत. दुर्वा फुलेही टाकायचे आहेत. 1 रुपयाचे नाणे, सुपारी हेही टाकायचं आहे. 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं ठेवायची आहे कलशामध्ये. एक छोटी स्टीलची प्लेट घेऊन त्या प्लेटवर शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक कुंकवाने. आणि नंतर त्या प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि मग नंतर ती प्लेट कलशावर ठेवून तांदळाच्या आरासवर कलश ठेवायचा आहे. 6 विड्याची जोड पानं मी ठेवली आहेत आणि त्यावर मी सुपाऱ्या ठेवते आहे 3. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी वरुणदेवतेची.
उजवीकडून पहिली सुपारी ही गणपतीची आहे. तिची हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता लावून पंचोपचार पूजा करायची आहे. एक लाल रंगाचं फूल व्हायचं आहे. धूपदीप ओवाळायचं आहे. या सुपाऱ्या मी दर पौर्णिमेला वापरते म्हणून त्या कुंकवाने आधीच लाल दिसत आहेत. मधली सुपारी कुलदेवतेची, तिलाही हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता व्हायच्या आहेत. फुलं व्हायची आहेत. धूपदीप ओवाळायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तिसरी सुपारी वरुणदेवतेची, तिचीही मनोभावे पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता वाहून फुलं व्हायची आहे. धूपदीप ओवाळायचा आहे. तिघ देवतांचं पूजन झाल्यावर त्यांना साखरेचा किंवा खडीसाखरेचा प्रसाद दाखवायचा आहे. त्यासाठी पाण्याने भरीव चौकोन करायचा आहे व त्यावर वाटी ठेवायची आहे साखरेची. त्या वाटीमध्ये तुळशीपत्र ठेवावं. तिघ देवतांना प्रसादाचा नैवेद्य दाखवल्यानंतर बाळकृष्णाची पूजा करायची आहे. त्यासाठी बाळकृष्णाला हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता व्हायच्या आहेत. फुलं व्हायची आहेत. धूपदीप ओवाळायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. पूजेला बसण्याआधीच प्रसादाचा शिरा आधीच बनवून ठेवायचा आहे, म्हणजे पूजा झाल्यावर तो पटकन आपल्याला दाखवता येतो देवाला. पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर प्रसादाची वाटी ठेवावी. तुळशीपत्र ठेवावं त्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आणि दुसरं तुळशीपत्र हातामध्ये घेऊन ते 3 वेळा फिरवावं पाणी घेऊन आणि ते बाळकृष्णाला वाहावं. घरात जेही काही फळं उपलब्ध असतील त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा. पाण्याचा भरीव चौकोन करून उजव्या बाजूला फळं ठेवावीत. एक तुळशीपत्र हातात घेऊन ते 3 वेळा फिरवावं आणि ते फळांवर ठेवावं. नंतर सर्व अशी पूजा करून झाल्यावर कथा वाचावी. 5 अध्याय असतात या कथेचे. पहिला अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणे ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझा सरस्वती आदी माया लावण्य ज्योती. 5 अध्यायापर्यंत वाचून नंतर आरती करावी सहकुटुंबासहित. आरती झाल्यावर देवाला ताट दाखवावं नैवेद्याचं, जोही तुम्ही स्वयंपाक केला असेल त्याचं. आणि अशा पद्धतीने दर पौर्णिमेला संध्याकाळी ही सत्यनारायणाची पूजा मनोभावे करावी. एकदा ही पूजा तुम्ही नक्की करून बघा. खूप छान वाटतं घरामध्ये ही पूजा केल्यानंतर. एक प्रकारचा आनंद मनाला मिळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा ही करायची असते. त्यासाठी सर्व फुलं, निर्माल्य हे एका प्लेटमध्ये गोळा करायचं आहे आणि त्याला वाहत्या पाण्यात टाकायचं असतं. सुपाऱ्या ह्या टाकून न देता त्या एका पाकिटात ठेवायच्या आहेत. 3 पाकिटं करायची आहेत. त्यावर वेगवेगळ्या देवतांची नावं टाकायची आहे, म्हणजे पुढच्या वेळेस घेताना गोंधळ होणार नाही. कुठली सुपारी गणपतीची, कुठली सुपारी वरुण देवतेची. विड्याची पानं, आंब्याची पानं, आंब्याच्या डहाळ्या, कलशातील दुर्वा, फुलं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे सर्व निर्माल्य वाहत्या पाण्यात टाकायचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून तिला पुन्हा देवघरात विराजमान करायची आहे. त्याखालचे तांदूळ पक्ष्यांना द्यायचे आहेत खायला. आणि पक्षी जर नसतील तुमच्या घराजवळ तर तुम्ही ते भात खिचडीमध्ये पण खाऊ शकतात. पूजेला ठेवलेली फळं सर्वांनी घरात प्रसाद म्हणून खायची आहे. प्रसादाचा शिरा हा दुसऱ्यांना न वाटता फक्त आपल्याच लोकांनी हा खायचा असतो. आरासात वापरलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात किंवा भात खिचडी बनवूनही खाऊ शकतात. सत्यनारायणाचा फोटो उचलून त्याला पुन्हा त्याच्या पूर्व जागेवर विराजमान करायचं आहे. पूजेसाठी वापरलेलं पांढरं वस्त्र व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि पुढच्या पौर्णिमेला हेच वस्त्र पुन्हा वापरायचं आहे. बघा, आहे ना अगदी साधी आणि सोपी ही पूजा, पण मनाला आनंद देऊन जाणारी. पूजेला लागणारं हळदी, कुंकू, अगरबत्ती, धूप, दीप, अक्षता हे सर्व आपल्या घरात सहजच उपलब्ध असतं. शिरा तर आपण नेहमी आपल्या कुटुंबासाठी बनवत असतो. त्यासाठी साखर आणि रवा हा आपल्याकडे असतोच. मग इतकी साधी आणि सोपी पूजा तुम्ही एकदा नक्की करून बघा. सत्यनारायण पूजा ही साक्षात विष्णूची पूजा आहे. विष्णू भगवान एका पित्याप्रमाणे आपलं पालनपोषण करतात, आपला सांभाळ करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्म आपल्याला जन्म देण्याचं काम करतात. विष्णू आपल्याला सांभाळण्याचं, आपलं पालनपोषण करण्याचं काम करतात. आणि शंकर भगवान आपलं मृत्यूनंतरचं कार्य सांभाळतात.
सर्व मनोकामना पूर्ण करणारी फलदायी अशी सत्यनारायणाची पूजा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, म्हणजे तेही हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने पूजा करतील त्यांच्या घरी. आणि तुम्हीही नक्की येत्या गुरुपौर्णिमेला ही पूजा करून बघा. फ्रेंड्स, मी लहानपणापासूनच स्वामी सेवेकरी आहे. अगदी 10 वर्षाची असल्यापासून मी सेवा करते आहे. आणि स्वामींची नित्यसेवा कशी करावी हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे 2 दिवसाच्या आत. तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ. पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसहित. आनंदी राहा, खुश राहा, देवाचं स्मरण करत राहा. धन्यवाद.